नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. अत्याचारांच्या घटनांमध्ये 100 पैकी 100 केसेसमध्ये हिंदू महिला पीडित असतात असं संग्राम जगताप म्हणाले आणि त्या 100 पैकी 100 केसमधील आरोपी हे जिहादीच असतात असंही वादग्रस्त वक्तव्य संग्राम जगतापांनी केलंय. तर संग्राम जगताप येत्या काळात भाजपमध्ये प्रवेश करतील असं रोहित पवारांनी म्हटलंय. संग्राम जगतापांनी त्यांचा नेता बदललाय असंही रोहित पवारांनी म्हणत भाजपचे नेते संग्राम जगताप यांना 100% पाठबळ देतील असंही म्हटलंय. पण शेवटी कायद्यामध्ये असं आहे की कुठलीही महिला जी काही पीडित असेल तिचं नाव कुठं दिलं जात नाही, तिची जात कुठली दिली जात नाही, तिचा पंथ कुठला दिला जात नाही, तिचा धर्म कुठला दिला जात नाही. पण आज या घटनांच्या बाबतीत जर तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये जर माहिती मागवली तर याच्यामध्ये 100 केसेसचं उदाहरण घेतलं तर 100 पैकी 100 केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आहे. आणि 100 केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर 100 मधले 100 आरोपी हे तुम्हाला जिहादीच आढळणार आहेत. दुसरा कोणीच माणूस याच्यामध्ये तुम्हाला आढळू शकत नाही. मग आज हे कुठपर्यंत आपण सहन करायचं, कुठपर्यंत समाजामध्ये जागरूकता करायची हा देखील प्रश्न आज समाजामधल्या हिंदू संघटनेसमोर देखील आज निर्माण झाला आहे. 29ला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही. ते भाजपमधून लढणार आहेत. संग्राम जगतापांनी त्यांचा नेता बदललेला आहे. बीजेपीचे नेते 100% संग्राम जगतापाला पाठबळ देतील, कारण येत्या काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश 100% करतील. आणि फक्त संग्राम जगतापपुरते हा विषय राहणार नाही. येत्या काळामध्ये अजितदादांचे अनेक आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक आमदार भाजप हळूहळू आपल्याकडे करेल आणि येत्या 2029ला सबळावर भाजप तिथं लढेल. त्यावेळेस या दोन पक्षांसाठी खूप वेळ ही जाऊन गेली असेल असं वाटतं.